थांबा, ही माहिती अजिबात पुढे ढकलू नका, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल बंद दाराआडही बोलताना लोक लाजतात, पण ज्यामुळे कित्येक संसार आतून पोखरले जात आहेत. तुम्हाला माहिती आहे का की जगभरातील सुमारे 80% स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना त्या परमोच्च आनंदापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत ज्याचे त्या स्वप्न पाहतात? तुम्हाला कधी जाणवलंय का की सगळं करूनही तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती समाधानाची हास्यरेषा नसते जी असायला हवी? बऱ्याचदा पुरुषांना वाटतं की फक्त अंथरुणावर जाणं आणि आपलं काम पूर्ण करणं एवढंच पुरेसं आहे, पण वास्तव याच्या खूप वेगळं आहे. आजचा हा भाग तुमच्या वैवाहिक जीवनाचा तो बंद दरवाजा उघडणार आहे जो लोक सहसा लाजेपोटी बंदच ठेवतात. आज मी तुम्हाला ते गुप्त रहस्य सांगणार आहे जे जाणून घेतल्यानंतर तुमची पत्नी केवळ तुमच्यावर खुशच राहणार नाही, तर ती स्वतः तुमच्या जवळ येण्याची कारणे शोधेल. एक अशी जादुई जागा, एक अशी पद्धत जी प्रत्येक पुरुषाला माहीत असली पाहिजे, पण 90% पुरुष याकडे दुर्लक्ष करतात. या माहितीच्या शेवटी मी तुम्हाला एक खास सल्ला देणार आहे जी तुमच्या नात्यात पहिल्या रात्रीसारखा तोच नवा उत्साह परत आणेल. म्हणूनच एक सेकंदही सोडू नका, कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक असतं. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण डॉक्टर नमिता पाटील. माझ्या दवाखान्यात अनेकदा असे पुरुष येतात जे त्यांच्या वैवाहिक आणि लैंगिक जीवनाबाबत काळजीत असतात, आणि त्यांचा सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की डॉक्टर, आम्ही आमच्या पत्नीला पूर्णपणे खुश कसं ठेवावं? बघा, स्त्रीचं शरीर आणि तिच्या भावना या एका अतिशय नाजूक तारेसारख्या असतात. जर तुम्ही योग्य तार छेडली तर संगीत निर्माण होईल, नाहीतर फक्त गोंधळ होईल. पुरुषांना वाटतं की फक्त शारीरिक मिलनाची प्रक्रिया म्हणजेच सर्व काही आहे, पण खरं तर स्त्रीसाठी याची सुरुवात मेंदूपासून होते आणि हृदयामार्गे ती शरीरापर्यंत पोहोचते. जर तुम्ही थेट शरीरावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की स्त्रीला तयार करण्यासाठी तुम्हाला अनेक तास आधी काम सुरू करावं लागतं. तिचं कौतुक करणं, घरातील कामात तिला मदत करणं किंवा फक्त तिला प्रेमाने स्पर्श करणं, या सर्व गोष्टी तिला त्या खास क्षणासाठी मानसिकदृष्ट्या तयार करतात. आता त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याबाबत पुरुष अनेकदा संभ्रमात असतात. तुम्हाला माहिती आहे का की स्त्रीच्या शरीरात असा एक अवयव असतो ज्याचं काम फक्त आणि फक्त तिला सुख देणं हेच आहे? होय, मी भगांकुराबद्दल बोलतीये. याला आपण एक छोटासा दाणा देखील म्हणू शकतो. हे कुठे असतं? हे जाणून घेणं तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीच्या जवळ असता तेव्हा योनीच्या सर्वात वरच्या भागात, जिथे दोन्ही ओठ एकत्र मिळतात, तिथे एका छोट्याशा वाटाण्याच्या दाण्यासारखा भाग असतो. हा भाग इतका संवेदनशील असतो की त्यात हजारो नसा असतात. बहुतांश पुरुषांना वाटतं की केवळ योनीमध्ये प्रवेश केल्यानेच स्त्रीला सुख मिळेल, पण सत्य हे आहे की बहुतांश स्त्रिया केवळ तेवढ्याच गोष्टीने समाधानी होत नाहीत. त्यांना त्या दाण्याची म्हणजेच भगांकुराच्या हालचालीची आणि त्याला कुरवाळण्याची गरज असते. जोपर्यंत तुम्ही त्या खास जागेवर लक्ष देणार नाही तोपर्यंत तुमची पत्नी त्या उंचीवर कधीच पोहोचू शकणार नाही ज्याला आपण परमोच्च आनंद किंवा चरम सुख म्हणतो. मग हे करण्याची योग्य पद्धत काय आहे? इथेच अनेक पुरुष चूक करतात. ते खूप जास्त जोर लावतात किंवा खूप घाईत असतात. लक्षात ठेवा, ती जागा खूप नाजूक आहे. तिथे तुम्हाला तुमच्या बोटांचा अतिशय कोमलतेने वापर करायचा आहे. थोडासा ओलावा किंवा स्निग्धता तिथले घर्षण कमी करते आणि सुख वाढवते. जर तुम्ही थेट मुख्य प्रक्रियेकडे वळलात तर ते तुमच्या पत्नीसाठी वेदनादायक ठरू शकतं. तुम्ही कमीत कमी 15 ते 20 मिनिटांचा वेळ पूर्वरंग करण्यासाठी दिला पाहिजे. यामध्ये चुंबन घेणे, मिठी मारणे आणि संपूर्ण शरीराला प्रेमाने स्पर्श करणे समाविष्ट आहे. स्त्रीचं शरीर एका मंदिरासारखं आहे. तुम्हाला प्रत्येक कोपऱ्याची पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला वरदान मिळेल. जेव्हा तुम्ही त्या वाटाण्यासारख्या दाण्याला हळुवारपणे कुरवाळता तेव्हा स्त्रीच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि ती पूर्णपणे उत्तेजित होते. हीच ती वेळ असते जेव्हा तिला तुमची सर्वात जास्त गरज असते. आणखी एक खूप मोठा गैरसमज म्हणजे आकार महत्त्वाचा असतो. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छिते की आकारापेक्षा तुमचं कौशल्य आणि तुमचं प्रेम जास्त महत्त्वाचं असतं. योनीचे सुरुवातीचे 2 ते 3 इंचच जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे खूप खोलवर जाण्याची चिंता करण्यापेक्षा तुम्ही त्या सुरुवातीच्या भागावर आणि भगांकुरावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. याशिवाय संवाद म्हणजेच एकमेकांशी बोलणं खूप गरजेचं आहे. लाज सोडा आणि तुमच्या पत्नीला विचारा की तिला काय आवडतं.
तिला कुठे स्पर्श केलेला आवडतो, तिला कोणत्या वेगाने सुख मिळतं. जेव्हा तुम्ही मनमोकळेपणाने बोलता तेव्हा निम्मी समस्या तिथेच संपते. अनेक पुरुष फक्त स्वतःचं समाधान पाहतात आणि जसं त्यांचं काम झालं की पाठ फिरवून झोपतात. हा एका पत्नीसाठी सर्वात जास्त अपमानास्पद क्षण असतो. याला आपण उत्तर रंग म्हणू शकतो. काम संपल्यानंतर तिला तुमच्या कुशीत घ्या, तिच्या कपाळाचे चुंबन घ्या आणि तिला सांगा की ती तुमच्यासाठी किती खास आहे. ही भावनिक जवळीक तिला पुढच्या वेळेसाठी आणखी जास्त उत्साहित करेल. आता त्या गुप्त रहस्याबद्दल बोलूया, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. तुम्हाला माहिती आहे का की स्त्रीला परमोच्च आनंदापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात मोठं रहस्य काय आहे? ते रहस्य आहे संयम. बऱ्याचदा पुरुष उत्साहाच्या भरात भान विसरतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पत्नीने अंथरुणावर तुमची दिवाणी व्हावं, तर तुमचा वेग संथ ठेवा. आधी तिला त्या परमोच्च शिखरापर्यंत पोहोचवा, मग स्वतःच्या समाधानाचा विचार करा. जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला आधी सुख देता, तेव्हा तिचा जो आत्मविश्वास आणि तुमच्याप्रती असलेलं प्रेम ओसंडून वाहतं, ते तुमच्या वैवाहिक जीवनाला एका नवीन उंचीवर घेऊन जातं. लक्षात ठेवा, शारीरिक संबंध ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, ते दोन आत्म्यांचं मिलन आहे. जर तुम्ही याला फक्त एक व्यायाम समजून केलं तर कंटाळवाणेपणा येईल. यात नवनवीन प्रयोग करा, वेगवेगळ्या जागांवर प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पत्नीचा आदर करा. एक आनंदी स्त्रीच तुम्हाला जगातला सर्वात सुखी पुरुष बनवू शकते. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली, विशेषतः त्या जादुई दाण्याची म्हणजेच भगांकुराची आणि पूर्वरंगाची, तर खात्री बाळगा, तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच कटुता येणार नाही. आपल्या पत्नीला फक्त एक शरीर समजू नका, तिला समजून घ्या, तिला वेळ द्या आणि मग पहा तुमची खासगी खोली कशी स्वर्ग बनते. मला आशा आहे की आजच्या या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि तुम्ही त्या तुमच्या जीवनात अंमलात आणाल. लाजल्याने नाती चालत नाहीत, तर समजून घेतल्याने आणि समजावून सांगितल्याने चालतात.